कामिनी, मला एक गोष्ट खटखट होतीच। गुरुजी म्हणाले होते की तुमची मोठी नात ही तुमच्या आसपासच आहे, पण या मुलीला तर मी यापूर्वी कधीच पाहिलेलं नाही, म्हणूनच माझा तिच्यावर पूर्ण विश्वास नव्हता। बाळ, खरं खरं सांग, कोण आहेस तू? घाबरू नकोस, खरं खरं काय ते सांग, कोण आहेस तू? हे बघ, हा माझ्या नात्याचा प्रश्न आहे, माझ्या भावनांचा प्रश्न आहे। माझी मोठी नात म्हणजे माझं सर्वस्व आहे। तू अशी माझ्या भावनांशी खेळू नकोस। सांग सांग, बोल, कोण आहेस तू? हे बघ, मला माहित आहे या बाईनं तुला सगळं जबरदस्तीनं करायला भाग पाडलंय, त्यामुळे जे काय आहे ते खरं खरं सांग। काय? हे या सगळ्यामध्ये माझा काय संबंध आहे? मी काय केलंय? स्केचवरनं पण हीच मुलगी आहे, दिसतंय ना? मला काय माहित ही कोण आहे ती? बरं ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे? ही मुलगी माझ्या वहिनीची नात नाहीये असं म्हणायचंय ना? हे काय, मग तुम्ही तिलाच विचारा ना की ती खरी कोण आहे म्हणून। नाही म्हणजे सगळ्यांना कळेल की ती खरी कोण आहे म्हणून। उगीच माझ्यावर। कडू आजी, तुम्ही जे बोलतायसा की नाही त्याला धमकी म्हणतात। थांब कामिनी, बोल बाळा, घाबरू नकोस तू, सांग कोण आहेस तू? आजी, हाओ ही मगाशी लय घाबरलेली, स्टेजच्या तिथं कावरी बावरी होऊन उभा होती। मी सांगतोय की नाही, नक्कीच काहीतरी घोळ आहे जे ती सांगत नाही, आणि 100% खात्री आहे माझी की ही तुमची नात नाही। माझं फक्त एवढंच मत आहे की कुणाच्या बी दबावाखाली न येता हिनं जे काय ते सगळं सांगावं। का पण माझा काय दबाव आहे त्याच्यावर? पुरे ना कामिनी, सांगितलं ना तुला, गप्प बस जरा। बोल बरं, बोल। आता बोल, आणि खरं खरं बोल।